अहिल्यानगर शहरात घरगुती गॅस सिलेंडर विनापरवाना विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या इसमाकडून 10,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम विनापरवाना बेकायदा गॅस सिलेंडरच्या टाक्या पिकअप गाडीत भरून MIDC ते केडगाव बायपास जाणाऱ्या रोडनं जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई कामी आवश्यक सूचना देत पथकास रवाना केलं। पथक तात्काळ कल्याण रोड चौफुला येथे सापळा रचून थांबले असता तेथे एक पिकअप गाडी त्या रोडने येत असताना दिसून आली। पथकाने त्या वाहनास थांबवत चालकास त्याचं नाव विचारलं असता त्याने उमेश चांदगुडे असं सांगितलं, तर त्याच्या जवळील घरगुती गॅस टाक्या आणि त्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं सांगून गॅस टाक्या वाहनातून आणून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जवळ बाळगून विनापरवाना विक्री करण्यासाठी नेत असल्याचं सांगितलं। तर पथकाने या ठिकाणावरून 7 लाख रुपये किमतीची एक पिकअप गाडी आणि 3,85,000 रुपये किमतीच्या घरगुती वापराच्या 110 भरलेल्या आणि रिकाम्या गॅस टाक्या असा एकूण 10,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आणि आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करतायत। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली।